शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका झाल्या। भेटीगाठींमध्ये 2 एप्रिलचं कनेक्शन काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। काय आहे 2 एप्रिलचं कनेक्शन? दादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसात खूप वाढल्या आहेत। मी सुनेत्रा अजित पवार। पवार कुटुंब एकच आहे, पण दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवरनं कुटुंबात पुन्हा फूट पडली की काय असा प्रश्न पडावा अशा घटना घडल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार कोणीच उपस्थित नव्हतं, पण दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवारांच्या शरद पवारांना भेटण्याचा सिलसिला गेल्या 2 दिवसात पुन्हा वाढलाय। तारीख 4 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बैठक। तारीख 4 फेब्रुवारी सायंकाळी सहयोग सोसायटीत पवार कुटुंबाची बैठक। तारीख 5 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक। दादांच्या कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबियांच्या भेटीमागे पक्षाचं विलीनीकरण आणि स्मारक याच गोष्टी असल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिलला संपणार आहे, त्यामुळे यावेळी काय निर्णय होणार याचं देखील कनेक्शन या भेटीगाठींशी जोडलं जात आहे। 2 एप्रिलला काय होणार? 2 एप्रिलला राज्यातल्या 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपतेय। हे खासदार आहेत शरद पवार, फौजिया खान, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आरपीआयचे रामदास आठवले। यात शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ नाही, कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे 10 आमदार आहेत आणि पुन्हा खासदार होण्यासाठी जवळपास 36 आमदारांची गरज आहे। या गोष्टींचा संबंध विलीनीकरणाच्या चर्चांशी होता काय याबाबत खुलासा रोहित पवार करण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 एप्रिल ही तारीख दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे। 2 एप्रिलला शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जातात का किंवा त्यांच्या जागी पार्थ पवार जाणार का याचे संकेत पुढच्या काही दिवसात मिळू शकतात। सध्या तरी 2 एप्रिल ही तारीख 2 राष्ट्रवादीचं विलीनीकरण भवितव्य याच्या दृष्टीनं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। तर अपघाताच्या वेळी विमानामध्ये काय घडलं 9 तारखेला सांगणार असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। काही माहिती माझ्याकडे आहे, काही माहिती मागवली असा दावा रोहित पवारांनी केला। त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहेत याकडे सर्वांच्या नजर आहे। विमानात काय घडलं, कसं घडलं यावर 9 तारखेनंतर स्पष्टपणे बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी हा मोठा दावा केला, त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहे त्याकडे आता सर्वांच्या नजर आहे। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। अजितदादांच्या 13व्या नंतर म्हणजेच 9 तारखेनंतरपणे सगळ्या गोष्टींवर बोलणार अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर दिली। तसंच विलीनीकरणावर सुनेत्रा पवार बोलल्यानंतर स्पष्टता येणार असल्याचं सूचक विधानही रोहित पवारांनी यावेळी केलं। 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल। त्या शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। सुनेत्रा काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अजितदादांच्या जागेवर, आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे बोलतो। उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचं प्रमुख पद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी ही इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही। त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील। सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत आणि ही गंमत आहे असं म्हणत संजय राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। पवारांचे एकेकाळचे चेले पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत असं राऊत म्हणाले।
तर शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं राऊतांवर टीका केली आहे. सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करतायत ही गंमत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी तटकरेंवर निशाणा साधलाय. भाजपसोबत यायचं असेल तरच विलिनीकरणाची चर्चा असेल असं तटकरे काल म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. तर शरद पवार एनडीएत जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं टीका केली आहे. ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही. पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून. मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलिनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही. ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत. कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा. विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न सुरू आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे एनडीएमध्ये जातील का ही भीती संजय राऊतांना दिसते. आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय आणि आता हा अंतर्गत प्रश्न आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय की सुनेत्राताई जो निर्णय घेतील विलिनीकरणाबद्दल त्याला आमचा पाठिंबा असेल. आणि आता बातमी येते पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची. संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. खारगे समितीचा अहवाल तयार झालाच नाही, सरकारकडे अद्याप अहवाल सादर झालेला नाही असंही कळतं. दरम्यान अंतिम अहवाल तयार करण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदतवाढ दिल्याचं बावनकुळे म्हणाले. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकार नाही. 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमधला तिढा अद्याप आता सुटला असून काँग्रेसचाच महापौर होणार असं आता निश्चित झालंय. धानोरकर गटाला पहिलं 2.5 वर्ष चंद्रपूरचं महापौरपद मिळेल. गटनेतेपदी राजेश अडूर यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांनी अर्ज भरलाय. महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं. पहिलं 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही. म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील. 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे.
आणि आता बातमी येते मुंबई महानगरपालिकेसंदर्भामधली. पालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार आहे. आमच्या उमेदवारांमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्याचं विनायक राऊत म्हणाले. तर मुंबईमध्ये पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे, उमेदवार उभे केल्यामुळे काही होणार नाही असं उत्तर नरेश मस्केने दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिकेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे? आमचं पूर्ण बहुमत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 32 तास ठप्प होता. सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यातून सरकार आणि प्रशासन काही बोध घेतं का असा सवाल देखील राज ठाकरेंनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय. तर एक्सप्रेस वेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असा आता म्हणू नका असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे यामध्ये हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचेच आदेश दिले गेलेत. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार किंवा प्रशासन घेतं का हा मोठा प्रश्न आहे. मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे सुद्धा योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? तर अंबादास दानवे यांनी काय ट्विट केलंय तेही पाहूया. एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो. वा, काही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थितीत असली शरम ओढावण्यापेक्षा यावर उपाययोजना करायला हव्यात. फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत एवढं म्हणू नका बस. थोड्याच दिवसामध्ये जयंत पाटील भाजपमध्ये जातील असा दावा सदाभाऊ खोताने केलाय. यावर 10 पक्ष बदलणारा माणूस मी भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हणतोय असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. हे लय दिवस तिकडे बसणार नाही. थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागलंय उडी कवा मारायची. इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजप मध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय. तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ बॅनर झळकावले. खासदारांचा हल्ल्याचा प्रयत्नाचा प्लॅन होता असा आरोप भाजपनं केलाय. मात्र वर्षा गायकवाड आणि धनोरकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तो हमारे पास मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते. अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता. इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, घाबरण्याचा प्रश्न काय की कोणत्या रिपोर्टला घाबरली? त्यांना वाटलं की आता नवीन तो कुठला अमेरिकेचा रिपोर्ट आलाय, एप्स्टाईन फाईल. एप्स्टाईन फाईलला घाबरले.
का ते पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले? खरं तर जेवढ्या महिला खासदार आहेत त्या बांगड्या किती जणी घालून आहे हे आपण पाहिलं पाहिजे. बांगड्या आहे पण अशा काचेच्या आणि या बांगड्या कोणाच्याच हातात नाही आहे आणि आम्ही देखील जबाबदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. कुठल्याही खासदारावरती असं बांगड्यांनी हल्ला करायचं किंवा हे करायचं आमचा तो कुठलाही मानस नव्हता आणि प्रधानमंत्री म्हणून जबाबदार व्यक्ती आहे त्यांच्या साध्या खुर्चीपर्यंतही आम्ही गेलो नाही. आम्ही दूर राहून फक्त बॅनर घेऊन घोषणाबाजी त्या ठिकाणी करत होतो. मग प्रधानमंत्री असल्यावर त्यांची सिक्युरिटी असते. आज हाऊस हे संविधान हाऊस आहे, या हाऊसमध्ये सगळे जबाबदार लोक असताना आपण असा चुकीचा प्रकार खासदार कसं करू शकते याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे.